त्याचा OTP येतो, तो OTP आला नाही म्हणून आज भेटलो. त्यांनी सांगितलं हे तुमचं ब्लॉक झालं, तुम्ही फॉर्म भरून द्या. फॉर्म भरून गेल्यानंतर त्यांनी हे सगळं बघितलं तर पेन्शन अकाउंट आहे. मग पेन्शन अकाउंटला आम्ही देतच नाही. माझ्या मागचा लहान भाऊ स्टेट बँकेमध्ये चीफ मॅनेजर म्हणून रत्नागिरी रिजनला गेल्या फेब्रुवारी 28 रिटायर्ड झाला. मी त्याच्याकडे चौकशी केली नाही म्हणून आम्ही देतो. तुम्ही त्या कोऑपरेटिव्ह बँकेला विचारलं, आम्ही देतो ATM. मग त्या हे जे यांच्या आधी जे मॅनेजर होते त्यांनी मला आज सांगितलं तुम्ही फॉर्म माझ्याकडे ठेवा आणि मला 8 दिवसात ATM माझं व्यवस्थित आहे उभा राहू शकतो रांगेत. लाईटचा गेले 3-4 महिने ये जा लपंडाव सुरू आहे आणि या दोन्ही विषयांच्या संदर्भात रत्नागिरीहून बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले आणि पंचक्रोशीतील सगळ्या ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, पाचलचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांच्या समवेत या ठिकाणी बैठक झाली आणि दोन्ही बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकचे अधिकारी यांना सुद्धा 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. आणि या कालावधीत जर का ही दोन्ही बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं आणि या इलेक्ट्रिकचा लपंडाव जर थांबला नाही तर मात्र उग्र आंदोलन या पाचल पंचक्रोशीच्या वतीनं केलं जाईल असं सर्वांमते या ठिकाणी आज इशारा देण्यात आलेला आहे. असं होतं की जी मेन लाईन होती ती त्याच्याबद्दल साहेबांपुढे विषय मांडलेला होता. दुसरा विषय जामदापुरातला विषय होता की तो आजिवलीपासून तो काजेड्यापर्यंत तिथून आम्ही एक सब लाईन मागितलेली होती. तर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ती लवकरात लवकर त्याची पूर्तता आम्ही करून देऊ म्हणून. दुसरा विषय आम्ही मांडला होता की ट्रान्सफॉर्मरचा विषय होता. आता साहेबांनी आम्हाला माहिती दिली की लवकरात लवकर त्याचा विषय ते घेतील असं साहेब आता म्हणालेत की आम्ही फक्त विनंती केलेली आहे की एक ट्रान्सफॉर्मर 100चा असावा, 65चा असावा आणि एक 25 असावा की जेणेकरून जो त्रास होतो की जेव्हा लाईट जाते किंवा ट्रान्सफॉर्मर गेल्याच्यानंतर जे लोकांचे जे हाल होतात ते अक्षरशः दयनीय आहेत. कारण 4-4 दिवस पाणी नसतं घरात, लाईट नसते, सर्व सुविधा ह्या ठप्प होऊन जातात. त्यामुळे साहेबांनी ती विनंती आमची मान्य केलेली आहे. 5 विभागामध्ये जे बँकिंग क्षेत्रामध्ये नेटवर्क असेल, अपुरे जर कर्मचारी असतील त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक संदर्भात जे विद्युत मंडळ जे आहे त्यांच्यामार्फत ज्या होणाऱ्या ज्या अपुरे सोयी असतील वीज संदर्भात या संदर्भात चर्चा करण्यात आल्या. त्यांनी सांगितले की ट्रान्सफॉर्मर आहे, DP आहे 5 विभागाला बरेच देणार आहे. तर त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की किमान आम्हाला 1-2-3 महिने द्या. 2-3 महिने दिल्यानंतर ती सुविधा पाचल पूर्ण पंचक्रोशीला त्याचा उपयोग होईल आणि या सुविधा पूर्ण पाचलच्या ग्राहकांना लवकरात लवकर मिळतील अशी मी अपेक्षा बाळगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.